देवेंद्र फडणवीस ने मीडिया से बातचीत करते हुए कहा, प्रधानमंत्री ने जो भी निर्देश दिए हैं वे देश हित में है, इसलिए अपनी अपनी तरफ से जो कुछ भी संभव है उसके लिए हम सभी प्रयास कर रहे हैं। राज्य के नेता जब इस तरह का प्रचार करते हैं तो उसका संदेश लोगों तक पहुंचता है। इसी कारण मैं आज मोटरसाइकिल से आया हूं। हमने अपने काफिले को भी कम किया है, सभी के विदेश दौरे भी रद्द कर दिए हैं। अलग अलग तरीकों से ईंधन की बचत कैसे की जाए और विदेशी मुद्रा की बचत कैसे हो, यही हमारा प्रयास रहेगा। माननीय प्रधानमंत्री महोदयांनी जे काही निर्देश दिलेले आहेत ते देशहिताकरता आहेत आणि म्हणून आपापल्या परीनं जे करता येईल ते करण्याकरता आम्ही सगळे प्रयत्न करतो आणि म्हणून सिंबॉलिकली त्याचा प्रचार झाला पाहिजे। आणि जेव्हा राज्यातले नेते मंडळी अशा प्रकारे प्रचार करतात तर ते लोकांपर्यंत पोहोचतं, म्हणून मी आज या ठिकाणी मोटरसायकलने आलेलो आहे। आम्ही आता आमचे कॉन्व्हॉय देखील सगळ्यांचे कमी केलेले आहेत। सगळ्यांचे जे काही परदेश प्रवास आहेत ते देखील आम्ही आता सगळ्यांचे रद्द केलेले आहेत आणि वेगवेगळ्या प्रकारे इंधन बचत कशी करता येईल, परकीय चलन बचत कशी करता येईल हाही आमचा प्रयत्न असेल। विशेषतः शासकीय आयोजन जे आहेत, आता उद्याला आम्ही एक साताऱ्याला खूप मोठं आयोजन केलेलं आहे, त्याचं ऑलरेडी सगळं नियोजन झालेलं असल्यामुळे आणि त्याच्यावर ऑलरेडी पैसा खर्च झालेला असल्यामुळे ते आम्ही रद्द केलेलं नाही। पण या आयोजनानंतर आम्ही पुढचे 6 महिने मोठे आयोजन शासनाच्या वतीनं हे करणार नाही आहोत। उद्याचं आयोजन मात्र आपल्याला कल्पना आहे की जवळपास 25 लाख कुटुंबांना उद्या 10,000 कोटी रुपये केंद्र सरकारच्या वतीनं प्रधानमंत्री आवास योजनेत देण्यात येणार आहेत। त्याकरता हे आयोजन केलं होतं आणि हे खूप आधी प्लॅनिंग त्याचं आम्ही केलं असल्यामुळे उद्याचं आम्ही ते कॅन्सल केलेलं नाही। पण यापुढे सगळ्यांना निर्देश दिले आहेत की मोठे शासकीय कार्यक्रम आपल्याला करायचे नाहीये।